देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. नागपुरातील प्रभाग 2 मध्ये काँग्रेसनं रॅली काढत जोरदार प्रचार सुरू केला. काँग्रेसचे उमेदवार भावना लोणारे, दिनेश यादव, संगीता पाटील, मनोज बनसोड यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसच्या या चारही उमेदवारांनी विकासासाठी तयार केलेला आराखडा कसा असेल याची माहिती मतदारांना दिली. प्रभागातील विकासाचं विजन यावेळी उमेदवारांनी मांडलं. जय भीम, नमस्कार, सलाम वालेकुम. आज सुबह 7 बजे से हमारी रैली निकली है और हमारे को यहाँ के लोगों का खूब सपोर्ट मिला है. यहाँ के लोग इस शिंदे नगर के उत्साह से हमारे से मिले, उत्साह के साथ मिल रहे हैं हमारे साथ. और ये जो गार्डन है, ये गार्डन 6 महीने पहले यादव जी ने बनाया है और भी जो भी काम बचे हैं वो काम हम पूरे करेंगे. और जहाँ जहाँ हम जा रहे हैं वहाँ वहाँ हमारे को भारी मतों से आने की संभावना है. चारों कैंडिडेट पैनल. आपके पैनल से कौन कौन खड़ा है? दिनेश यादव जी हैं, लोणारे ताई है, पाटील ताई है और मैं मनोज बनसोड. मी राकेश इखार या शेंडेनगरचा रहिवासी आहे आणि माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रात मी नेहमी लोकांचे प्रश्न मांडत असतो. आणि या ज्या मनपा निवडणुकीत जे 4 उमेदवार आज आमच्या शेंडेनगर या वस्तीत प्रचाराला आलेले आहे त्यांचं मी हनुमान मंदिर टेकानाका इथे स्वागत केलं. मनोज भाऊ बनसोड, दिनेश भाऊ यादव, भावनाताई लोणारे आणि संगीताताई पाटील या सर्वांच्या परिचयाचे उमेदवार आहे. हे नेहमी 5 म्हणजे आपण 5 वर्षाचा कार्यकाळ म्हणतो नगरसेवकांचा, पण हा 5 वर्षाचे हे नेहमी लोकांच्या संपर्कात असतात, लोकांचे प्रश्न जनतेसमोर मांडतात आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास उपलब्ध असतात. पाटील सरांचं काम म्हणलं म्हणजे कॉलेजच्या मार्फत आमच्या या शेंडेनगर वस्तीमध्ये जे मुलं ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले ते पाटील सरांच्या मार्फतच झाले. मी स्वतः 2 डिग्र्या MA इन आंबेडकर थॉट आणि MA इन राज्यशास्त्र हे पाटील सरांच्या मार्गदर्शनातूनच मी इथे मिळवले आहेत. आणि विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर या शेंडेनगरला आताच आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेबांच्या हाताने 20 लाख रुपयाची पाईपलाईन, गटर लाईन जी खूप मोठी म्हणजे 1990 पासूनची जी समस्या होती ती आता सुटलेली आहे. या आमच्या समाज मंदिराला, शारदा मंदिरला 25 लाखाचं फंड डॉक्टर नितीन राऊत साहेबांच्या आमदार निधीतून मिळालं आहे. तेही काम झालेलं आहे. आताच नगरसेवक दिनेश यादव यांनी 3 महिन्यापूर्वी ते गट्टू लावून दिलेले आहेत. आणि हे जे पार्कमध्ये जे हे दिसत आहे हेही नगरसेवक दिनेश यादव यांच्या मार्फत लागलेले आहेत. सतत संपर्कात असणारे, सतत लोकांच्यामध्ये धावणारे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी दिलेले आहे. आपल्याला यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे असंच मी जनतेला आवाहन करतो. मी संगीता सुरेश पाटील. आम्ही बौद्धविहारातून ही रॅली निघाली आहे आणि खूप लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि जेही राऊत साहेबांनी काम केले आहे, जसं रोडाचे काम, सोलर लावणे बौद्धविहारात, वाचनालय आणि खूप इतर कामं झालेले आहेत. आणि आता जे राहिलेले कामं आहेत तर जर आम्ही 4ही निवडून आलो तर ते पूर्ण करू. आमचा अजेंडा हेच आहे की आम्ही 4ही जर निवडून आलो तर जेही राहिलेले पूर्ण कामं ते पूर्ण करू आम्ही. पहिले माझ्या सगळ्यांना जय भीम, नमस्कार. माझं नाव भावना संतोष लोणारे आहे. मी प्रभाग 2 अ मधून काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि माझ्यासोबत आणखी 3 उमेदवार आहेत. आज आम्ही टेकानाका हनुमान मंदिर ह्या चौकापासून शेंडेनगर, मानवनगर ह्या परिसरामध्ये आम्ही रॅली काढलेली आहे.
लोकांच्या भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. मी यापूर्वी पण 2दा नगरसेविका निवडून आलेली आहे आणि आम्ही मागच्या 2017मध्ये सुद्धा निवडून आलेलो होतो. आता जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत ते म्हणतात आम्हीच कामं केले, तर मग आम्ही काय केलं? तुम्ही प्रभागात जाऊन बघा की आमचे पण सुद्धा कामं आहेत. ते आपले 20-25 वर्षाचे कामं सांगून राहिलेले आहेत, तर आम्ही कोणते कामं सांगा? आमचे पण तर कामं आहेत ना. पब्लिकला दिसून राहिलेलं आहे कोण कामं करते आणि कोण नाही. आणि आता जे काही कामं आहेत लोकांकडे आम्ही चाललेलो आहोत, काही थोडे बहुत कामं राहिलेले आहेत, तर आम्ही त्यांना म्हटलेलं आहोत की तुमच्या आम्हाला खूप याने सहयोग द्या, आम्हाला निवडून द्या. तर जे उर्वरित कामं आहेत आम्ही ते नोट करून राहिलेलो आहोत आणि ते कामं आम्ही पूर्णपणे करून हे आम्ही सगळ्यांना हमी देऊन राहिलेलो आहोत. आता आम्हाला जनतेला हेच आव्हान करत आहोत की बा आम्हाला 4ही लोकांना निवडून द्या. मैं दिनेश बसंतलाल यादव, प्रभाग 2 से मैं पहले भी नगर सेवक था. आज हमने टेका नाका हनुमान मंदिर से शुरुआत की, बजरंगबली का आशीर्वाद लिया. आज शनिवार का दिन है, हमारे चारों कैंडिडेट साथ में थे. शेंडे नगर में पुराने बहुत समस्याएं थी. 20 सालों से उनकी गटर लाइन का इशूज़ था, रास्ते का इशू था. मैंने पिछले 5 सालों में यहाँ की गटर लाइनों का, रास्ते का आजू बाजू के दुरुस्त किया. राउत साहब के माध्यम से यहाँ बड़े बड़े रास्ते और गटर लाइन का काम हुआ है. आज जिस उद्यान में शेंडे नगर में है, लोग बता रहे हैं कि हमने शेंडे नगर का उद्यान महीने बनाया. आज 20 साल पहले बनाए हुए काम को आज तुम भुना रहे हो, आज दिखा रहे हो. आज आप देखेंगे कि यहाँ की गट्टों की हालत ऐसी ख़राब थी. यहाँ के लोगों ने 3-4 बार डेपुटेशन दिया, हमने उसको अभी 3 महीने पहले ये गट्टू यहाँ के पूरे वॉकिंग ट्रैक बनाए, बच्चों के खेलने के सामान पूरे बनवाए. तो मेरा यही कहना है कि जनता हमारे साथ है, हमारा विकास उनको पता है, राउत साहब का विकास पता है और हमारे पैनल के जो कैंडिडेट है उनका कार्यशैली पता है कि उन्होंने समाज के लिए, अपने एरिया के लिए कितने संघर्ष किए और आने वाले समय भी हम यही संघर्ष करेंगे. जनता हमको हाथों हाथ लेंगी और पंजे को बहुमतों से जिताएंगे. आज अपने शेंडे नगर के गार्डन में खड़े हैं. पिछले 25 साल पहले ये गार्डन बनाया था, ऐसा मैंने सुना लोगों के माध्यम से. अभी इसकी हालत ऐसी कंडीशन में थी, 6 महीने पहले जहाँ इस चल रहे ये गट्टू, इसमें चलने लायक नहीं था, पानी घुटने तक जमा होता था. और आज भी पुराने नगर से यही बोलते कि हमने ये काम किया है. तो मेरा ये कहना है कि 20 साल पुराने काम आज तुमको गिनाना पड़ रहा है, तो ये पिछले 5 वर्षों में आपने क्या किया, बस इतना ही कहना चाहूँ. नागपूरच्या प्रभाग 2 मधील मतदारांनीही यावेळी आपल्याला कसा विकास हवाय हे उमेदवारांना सांगितलं. यावेळी सर्वच उमेदवारांनी नागरिकांना विकासाचं वचन दिलं. कॅमेरामन रोशन बोकडेसह अतुल गवई, नेशन सिटी न्यूज, नागपूर.